अंतरिम बजेट सादर होण्यापूर्वीच आरोग्य विम्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। देशातील कोट्यवधी आरोग्य विमा पॉलिसी धारकांना मोठी भेट मिळाली आहे। त्यांना कॅशलेस विमा दावा करण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे नेटवर्कमध्ये नसलेल्या ठिकाणी पण त्यांना कॅशलेसची सुविधा मिळणार आहे। कॅशलेस उपचारांसाठी बोलणी सुरू। जनरल इन्शुरन्स काउन्सिल ही देशातील सर्व विमा कंपन्यांसोबत याविषयी चर्चा करत आहे। प्रत्येक आरोग्य विमा धारकाला कॅशलेस उपचार सुविधेचा फायदा देणे हा याचा हेतू आहे। विमा कंपनीच्या यादीत संबंधित रुग्णालय नसले तरी विमाधारकाला विनारोग उपचार देण्यासंबंधी सहमती तयार करण्यात येते। त्यासाठी सर्व विमा कंपन्यांशी युद्धपातळीवर चर्चा सुरू आहे। अर्थात ही सुविधा घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल। ही सुविधा विमाधारकाला सशर्त मिळेल। कॅशलेस एव्हरीवेअर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी धारकाला कमीत कमी 48 तासांपूर्वी त्याच्या विमा कंपनीला उपचारांची माहिती द्यावी लागेल। तर आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांना विमा कंपनीला 48 तासांच्या आत उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे याची माहिती द्यावी लागेल। अटी व शर्तीसह सुविधा। विमा परिषदेने बुधवारी याविषयीची माहिती दिली। त्यानुसार पॉलिसी होल्डरला कॅशलेस उपचारांसाठी विमा पॉलिसीतील अटी आणि शर्तीचे पालन करावे लागेल। त्यानुसार आणि मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला उपचारासाठी कॅशलेस सुविधेची मदत करता येईल। हा नियम कधीपासून अंमलात येणार याविषयी परिषदेने काही जाहीर केलेले नाही। सध्या देशातील 63% आरोग्य विमा पॉलिसीधारक कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।